आता या झालेल्या सगळ्या निर्णयानंतर काळ्या पैशांचं करायचं काय, तो पांढरा करणं शक्य आहे का, असे प्रश्न घेऊन सध्या सीएकडे अक्षरशः झुंबड उडाली आहे। काल रात्रीपासून सीएंना या संदर्भात विचारणा करणारे असंख्य फोन येतात, परंतु केंद्र सरकारने निर्णय असा घेतला आहे की त्यामध्ये सीए सुद्धा काहीही करू शकणार नाहीत आणि त्यामुळे काळा पैसा असणाऱ्यांकडे कुठलाही पर्याय समोर राहिलेला नाहीये। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी सीए सुभाष सराफ यांच्याशी केलेली ही बातचीत। आपल्या सोबत सराफ असोसिएट्सचे सुभाष सराफ आहेत, जे सीए आहेत, स्वतः गेल्या अनेक वर्षांपासून जे सीएची प्रॅक्टिस करतायत। सर, काल रात्रीपासून साधारणतः आता सकाळपर्यंत अशा अनेक लोकांचे तुम्हाला फोन आले असतील आणि त्याचबरोबर काही भेटायला देखील आले असतील, तर त्यांचा नेमके काय प्रश्न होते त्यांचे? तुम्ही जे म्हणालात ब्लॅक मनीपेक्षा देखील मला तरी वाटतं की सामान्य माणूस हा देखील कुठेतरी हडबडलेला आहे आणि ते प्रश्न जास्ती सामान्य माणसांचे होते की आज मला कॅश हातात नाही, 500 रुपये नाहीत, 1000 रुपये नाहीत, 100च्या नोटा जास्ती प्रचलित नाही आहेत, तर मी काय करू, हे प्रश्न जास्ती आहेत। ब्लॅक मनीवाल्यांचे जे आहेत हे प्रश्न या लेवलला कोणीच सोडू शकत नाही। मोदी सरकारनं हा निर्णय घेतला, त्यामुळे कुठेतरी एक वचक निर्माण होईल असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारे काळा पैसा कमावणाऱ्यामध्ये। नक्कीच मला वाटतं, कारण आजपर्यंत जे मी प्रॅक्टिस करतो तेव्हा एकच गोष्ट वारंवार वाटत आली होती की टॅक्सेस चुकवणं हे शक्य का होतं, की आजपर्यंत डिटरंट हे नव्हतं, वचक हा नव्हता। पंतप्रधान सांगतात की 4 तासानंतर या नोटा अस्तित्वात असणार नाहीत, चलनात राहणार नाहीत, याचा अर्थ हे गव्हर्नमेंट कुठल्याही कडक स्टेप्स घेऊ शकतं, हा वचक लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे। आणि ते मला माझ्या क्लायंटशी बोलताना, मित्रांशी बोलताना, घरात सगळीकडे बोलताना हेच जाणवतं आहे गेल्या 12 तासात की हा वचक निर्माण झाला आहे आणि तो वचक आपल्या देशाला खूप पुढे घेऊन जाईल। आता काळा पैसा ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी धावपळ करू नये, कारण आता चार्टर्ड अकाउंट यांनी देखील सांगितलेलं आहे आणि त्यांनी देखील आता हात वर केलेले आहेत की यामध्ये आम्ही देखील काय करू शकत नाही किंवा कोणीही तज्ज्ञ जो आहे तो त्यांना जो ब्लॅक मनी आहे तो व्हाईट करू शकत नाही। त्यामुळं ज्यावेळी संधी दिली गेली होती त्यावेळी त्यांनी जर व्हाईट मनी करून घेतला असता तर त्यांच्याकडे तो पैसा जो आहे तो अधिकृतरित्या व्हाईट झाला असता, परंतु आता वेळ गेलेली आहे। आता तुम्हाला ब्लॅक मनी जो आहे, जो मोठ्या प्रमाणात वापरलेला आहे, तो केवळ तुमच्याकडे कागद म्हणून राहिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।